वारसा कुर्ल्याचा, समृद्ध संस्कृतीचा. हा वारसा आणि संस्कृती जपली ती आपल्या कुर्ल्यातील विविध मंडळांनी आणि संस्थांनी. त्याचपैकी एक म्हणजे गोरखनाथ मंडळ. गोरखनाथ मंडळ हे नाव ऐकले तर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येते कुर्ल्याची स्त्री शक्ती. भारतातील पहिली महिला गोविंदा पथक म्हणून ज्यांनी संपूर्ण भारताला स्त्री शक्तीचा परिचय करून दिला. वेगवेगळ्या राज्यात दहीहंडीचे थर लावून यांनी महाराष्ट्राची दहीहंडी राज्यात पोचवली. आपल्या वैयक्तिक जीवनात उच्च पदावर असून सुद्धा या मंडळातील नारी शक्तीचा कुर्ल्यातील वारसा जपण्यात खूप मोठा वाटा राहिला आहे. चला तर मग यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि कुर्ल्याच्या प्रती यांची भविष्यातील योजना जाणून घेऊयात. नमस्कार, मी कुर्ला येथील हिंदुस्थानातील पहिली महिला दहीहंडी गोरखनाथ महिला दहीहंडीची प्रशिक्षक सीमा प्रभाकर अंबोकर. 1947 साली ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आमच्या गोरखनाथ मंडळातल्या काही रहिवाशांनी असं ठरवलं की आपण इथे एक व्यायामशाळा काढावी. त्या ह्याच्यामध्ये काशीनाथ गाग, गणपत दिविलकर, पांडुरंग जगदाळे ह्या अशा इथल्या काही कामगार वस्तीतल्या लोकांनी एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीमध्ये व्यायामशाळा सुरू केली. त्या व्यायामशाळेचं हळूहळू रूपांतर मोठ्या प्रमाणात होत गेलं आणि नंतर त्यांनी इथे कबड्डीचा संघ सुरू केला. ही संकल्पना इथल्या काही तरुण मंडळींनाही रुजली आणि इकडे व्यायामशाळेच्या रूपामध्ये गोरखनाथ मंडळाची स्थापना झाली. गोरखनाथ मंडळाने अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार केले. ते खेळाडू इथल्या मातीतच रुजले गेले. त्यांच्यामध्ये अनेक खेळाडू तयार झाले. तर ती मुलं त्यांनी मग दहीहंडी काढली. त्या दहीहंडीत ह्या मुली आधी असणाऱ्या महिला ज्या आता काही कैलासवासी झालेल्या आहेत, आम्ही ते नेहमी बघायचो, ती मुलं प्रॅक्टिस करायची. तर त्याच्यातून आम्हालाही वाटायला लागलं की मग ही मुलं करतात, मग आपण का नाही करावी. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक मीटिंग घेतली. त्याच्यात आम्हाला या गोरखनाथ मंडळाच्या पुरुषांनी सुद्धा चांगला सहभाग दिला. त्यांनी आम्हाला सांगितलं, बघा तुमची इच्छा असेल तर आपण हे करूया. 1997 साली मग आम्ही सगळ्यांनी मुलींनी महिलांनी असं ठरवलं की आपण दहीहंडी काढावी. पण त्यावेळेला मुलींच्या पालकांची थोडा आम्हाला विरोध होता. कारण मुली आहेत, कुठे लागेल, कुठे काही करेल, ह्याची जबाबदारी कोण घेईल. आम्ही पालकांची मीटिंग घेतली आणि मग त्या मुली हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली आणि आम्ही अशा प्रकारे कुर्ल्यातील भारत टॉकीजच्या इथे 4 थरांची हिंदुस्थानातील पहिली गोरखनाथ महिला दहीहंडी कुर्ल्यातून काढली आणि कुर्ल्यातच त्याची स्थापना झाली. गोरखनाथ महिलांचा कबड्डीचा संघ आधीपासून होता. त्या संघामध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू गोरखनाथ मंडळांनी तयार केले. जशा वत्सला हुमळे, जयश्री कदम, आशा पाठारे अशा अनेक राष्ट्रीय खेळाडू इथून तयार होऊन गेल्या. त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळत गेली आणि आम्ही हळूहळू मुली तयार केल्या. आम्ही 4 थर आधी लावले आणि आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस लालबागला गेलो त्यावेळेस आम्हाला भरपूर थोडा त्रास मराठी वस्तीतच झाला. आमच्यावर फुगे मारले गेले, पाण्याचे पिशव्या फेकल्या गेल्या. पण ते आव्हानही गोरखनाथ हिंदुस्थानातील पहिला महिला दहीहंडीनी स्वीकारलं. पण पोलीस संरक्षण आणि तिथल्या कार्यकर्त्यांचा आम्हाला साथ मिळाली आणि आम्ही लालबागमध्ये यशस्वी अशी पहिली महिला गोरखनाथ दहीहंडी फोडली. नंतर आम्ही आयडियल
दादर इथे दत्तगुरु कृपाची हंडी वर्षानुवर्ष फोडली आणि तिकडे तर आम्हाला असं सांगितलं गेलं की थर तुम्ही लावा पण हंडी मात्र मुलगा फोडे. त्यावेळेस आमच्यातील एक छोटा मुलगा पटकनच तयार झाला आणि त्याला सांगून आम्ही ती हंडी फोडली. आम्ही आमची संस्कृती भारतात तर दाखवलीच, महाराष्ट्रामध्ये दाखवली, पण आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडू, गुजरात, आग्रा, दिल्ली, काशी इथे सुद्धा आम्ही गोरखनाथ, हिंदुस्थानातील पहिली महिला गोरखनाथ दहीहंडी तिथे गेलो. तिथे आमचा चांगल्या प्रकारे सत्कार झाला. आम्ही राज्यपालांच्या हातून सुद्धा आम्हाला बक्षीस मिळालं. आम्ही महापौरांच्या बंगल्यावर गेलो. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा मातोश्रीवर सुद्धा आम्ही सलामी दिली. आता आमचा एकच उद्देश असा आहे की आम्ही ज्या वास्तूत आज बसलेलो आहे ती आमच्या गोरखनाथ मंडळाची व्यायामशाळा आहे. ह्याच्याच वरती कुर्ल्यातील सगळ्यात पहिली महिला जिम गोरखनाथ मंडळाची असावी आणि जिथे जेणेकरून सर्वसामान्य मुलींना जिम करण्यासाठी मोफत मिळावं, जिथून त्या मुली पोलीस ट्रेनिंगसाठी इतर काही याच्यासाठी जातील, हा आमचा उद्देश आहे. आणि तिथे आम्ही छोट्या प्रमाणामध्ये एक महिला गृहोद्योग सुरू करू की जेणेकरून कामगार वस्तीतल्या महिलांना आपल्या हाताला काम मिळेल. हा आमच्या गोरखनाथ महिला दहीहंडीचा उद्देश आहे. गोरखनाथ महिला कबड्डी संघामधून अनेक महिला खेळाडू मोठमोठ्या हुद्द्यावर राहिल्या. त्याच्यापैकी जी आपण एनेसिन कंपनी, जिला जेफ्री मॅनर्स म्हणून ओळखली जाते, त्या कंपनीमध्ये आज हयात नसलेल्या कैलासवासी वत्सला हुमणे, जयश्री कदम, आशा पाठारे ह्या तर होत्याच. आणि आत्ता सध्या पोलीस निरीक्षक म्हणून मेघा घावरे ह्या आहेत. पुष्पा डावरे म्हणून कुर्ल्याला हेड TC आहेत. तसंच कैलासवासी स्मिता हुमणे ह्या सुद्धा मुंबई पोलीसमध्ये होत्या. अशा अनेक खेळाडू आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून जया सोसा, आकांक्षा मोरे, PVR मॅनेजर म्हणून वेदांती म्हात्रे, अक्षया कांबळे या सुद्धा अशा अनेक खेळाडू महिला पोलीसमध्ये, होमगार्डमध्ये आमच्या आजही आहेत. आणि ह्याच्या पुढेही काही मुली ह्या वर्षी पोलीस ट्रेनिंगसाठी जाणार आहेत. सर्वात एक महत्त्वाचं मोठं नाव राहिलेलं आहे, ती म्हणजे डॉक्टर मेधा वनगे. ती आज सोमय्या हॉस्पिटलमध्ये चाइल्ड स्पेशालिस्ट आहे. रेश्मा जाधव ही सुद्धा PVR मॅनेजर म्हणून आहे. आणि आमचा पुढचा उद्देश हा असा आहे की पुढच्या वर्षी आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी जे देऊळ बांधलेलं आहे अयोध्येला, राम मंदिर, त्या राम मंदिराला सलामी देण्याचा गोरखनाथ मंडळाचा मानस आहे. पण तो मानस तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने गोरखनाथ मंडळ नक्कीच पूर्ण करेल अशी आम्ही आशा बाळगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा महिलांचा कबड्डी संघ, पुरुषांचा कबड्डी संघ, आम्ही एकाच ठिकाणी सराव करायचो सगळे. त्याच्यामुळे महिला आम्हाला तयार महिला भेटल्या. त्यांनी त्याची संकल्प आमच्याकडे मांडली पुरुषांकडे, की आम्हाला पण तुमच्याबरोबर कबड्डी खेळतो, तुमच्याबरोबर आम्हाला गोविंदाभर करायचं आहे. ठीक आहे, मग त्यांच्या मीटिंग घेतली, सगळ्या पालकांना बोलवलं. काही पालकांनी विरोध केला, जसं मॅडमने सांगितलं, काही पालकांनी विरोध केला, काही पालकांनी समज देत होती. मग आम्ही ज्यांनी विरोध केला त्यांच्या घरोघरी भेटलो, त्यांना सांगितलं असं असं आहे, हा पण एक खेळच आहे कबड्डी सर्कस, त्यात पण पुढे आपल्याला नाव, तुमचं पण नाव होईल, आपल्या संस्थेचं देखील नाव होईल. त्या हिशोबाने आम्ही मग यांच्या सरावाचा नारा फोडला आणि यांचा सराव चालू केला. आणि मुलं आणि मुली सोबत एकाच ठिकाणी सराव केला, दहीहंडीचा पण आणि कबड्डीचा पण. फक्त फरक सांग, दोघांच्या प्रॅक्टिसमध्ये फक्त 1 तासाचा फरक असतो. संध्याकाळ झाली 7-7:30ला महिला जमतात,
ती प्रॅक्टिस मी घेतो, हाही असतो. काही पालक असतात, लेडीजला कॅच करणं तेवढं खायचं काम नाही आहे. माझ्या वयाची मुलं चांगले, कोणाचा भाव कोणाचं काय, अशी आम्ही प्रॅक्टिस पहिली मुलींची घेतो, नंतर रात्री मुलांची घेतो. आणि हा स्पॉट आहे आपला जे ब्रिजच्या इथे. आम्ही गोरखनाथ दहीहंडीनी आधी 4 थर लावले, त्याच्यानंतर 5 थर लावले. पण आता मला असं वाटतं की ही दहीहंडी हा एक सांघिक खेळ न राहता व्यावसायिक खेळ झालेला आहे. तर माझं कुर्ल्यातल्या जेवढी काही महिला दहीहंडी पथकं निघालेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही मुलींच्या जीवाशी खेळू नका, 5 थरावरच ही हंडी ठेवा आणि मुलींना पण त्याचा आनंद उपभोगून द्या, की जेणेकरून मुलींना कोणतीही दुखापत होणार नाही. मुली सुखरूप दहीहंडी खेळून आपापल्या घरी जातील. आम्ही गोरखनाथ महिला दहीहंडीनी आम्ही तर असा निश्चय केलाय की आम्ही कोणी कितीही सांगो, आम्ही 5 थराच्या वरती 6वा थर कुठलंही बक्षीस आम्हाला राहो, काही राहो, पण आम्ही लावणार नाही. आणि कुर्ल्यातल्या महिला दहीहंडींनी पण तो प्रयत्न करू नये. हां, कबड्डी आमच्या पुरुषांचा देखील कबड्डी संघ आहे. मी स्वतः कबड्डी खेळाडू आहे, राष्ट्रीय खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मी महाराष्ट्र पोलीस संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि मी आता इतर मुलांना कोचिंग करतो, महिलांना पण करतो आणि मुलांना देखील करतो, जेणेकरून कबड्डीमुळे आता कबड्डी चांगले दिवस आलेले आहेत. पुढे जॉब मिळाला रेल्वेमध्ये, पुष्पाळावरती माझी खेळाडू आहे, त्यात सर मी आहे, कोच मी आहे. माझी बहीण होती पोलीसमध्ये खेळाडू म्हणून. अनेक खेळाडू आहेत. आता एक मेघा वानगे, ती राष्ट्रीय खेळाडू आहे, ती एक डॉक्टर आहे. मेघा घावरे, ती निरीक्षक पोलीस स्टेशन आहे, महाराष्ट्र पोलीस. काही रेल्वे TC आहेत, नंतर काही BMCमध्ये आहेत मुली. नंतर माझी पुरी खानदान म्हणजे माझी आत्या राष्ट्रीय खेळाडू आहे, माझी बहीण, मी, माझे काका, माझे वडील, सगळे कबड्डी क्षेत्रामध्ये आम्ही पुढे आहोत. कबड्डीमुळे निवड कबड्डीचा जॉईन आम्ही दहीहंडी पण चालू केली महिलांची. त्यामुळे आमच्या संघाचं नाव आणखी उज्ज्वल झालं. आणि पुढल्या इतर संघाने सांगू शकतो त्यांनी पण आपापले कबड्डी क्षेत्रात कबड्डीला चांगले दिवस झाले आहेत. कबड्डीमध्ये मुलांना जॉब भेटतात, मुली जॉब भेटतात. कबड्डी संघ त्यांनी चालू करावेत. दहीहंडी चालू आहे ती परंपरा चालू ठेवावी पुढल्या वर्षांनी. बस एवढीच. हो नमस्कार, मी रेश्मा जाधव. मी गेली 15 वर्षे कबड्डीमध्ये आहे. मी जेव्हा नर्सिंगचा कोर्स करत होती तेव्हा मी ट्रेनमधून येता जाता गोरखनाथ मंडळाचं नाव बघायची. पण एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला कोणाला बघितल्यानंतर जी एक एनर्जी येते, ती एनर्जी आमच्यामध्ये यायची. काश आम्ही पण तसं व्हावं असं नेहमी आम्हाला वाटायचं. त्यावेळेस येऊन मी इथे ह्या सरांना भेटली आणि मी कबड्डी जॉईन केली. 15 वर्ष मी कबड्डीमध्ये होती, ॲज अ कॅप्टन म्हणून मी होती आणि मुलींना माझ्याबरोबर मी ट्रेनिंग दिली. कबड्डीमधूनच आम्हाला दहीहंडीची ट्रेनिंग दिली गेली आणि तिथून आम्ही ही सुरुवात केली. आणि आज आम्हाला खरंच खूप बाहेर गेल्यानंतर आम्ही भले पोलीसची वर्दी आमच्याकडे नाही आहे, पण एखादी व्यक्ती आम्हाला विचारतो की मॅडम तुम्ही पोलीसमध्ये आहे, तर आम्ही गर्वाने सांगतो की हो आम्ही पोलीसमध्ये आहोत म्हणून. ती आम्हाला खूप आनंदाची गोष्ट फील वाटते. नमस्कार, माझं नाव आकांक्षा हेमंत जयश्री मोरे. मी गेले 10 वर्ष महिला संघामध्ये आहे, दहीहंडी खेळाडू आहे. त्यामधून असं आहे की आमच्या घरच्यांनी आम्हाला परवानगी दिली, त्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. कारण की घरच्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काही करूच शकत नाही. पण आमच्या घरच्यांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला, त्यामुळे आम्ही इकडे गोरखनाथ महिला दहीहंडीत आम्ही आमचा प्रवेश केला. त्यामध्ये आम्हाला चांगलं प्रशिक्षण मिळालं. खेळाडूंना आमच्या चांगलं प्रशिक्षण मिळाल्यामुळे मुलींचा अजून जमाव झाल्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत. आज मुलगी ही सक्षम आहे. मला तर वाटतं इतर मुलींनीही तोच एनर्जी लेवल घेऊन स्वतःही म्हणजे त्या एनर्जीने बाहेर पडावं. घाबरून न राहता आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून आपणही त्यांच्यासारखं पूर्ण डेअरिंग करून जोमाने ही सुरुवात करावी असं मला तरी वाटतं. आणि आमचा संकल्प असा आहे की आम्ही जसे पुढे आहोत
त्याप्रमाणे आमच्या मागची येणारी पिढी जी आहे ते पण आमच्या आम्हाला सोबतच बघून- पुढे जावी असा आमचा संकल्प आहे. त्यामुळे आम्ही गोरखनाथ महिला दहीहंडीतर्फे आम्ही खेळतो आणि त्याच्यामधून आम्हाला असं सांगितलं म्हणजे हे करता येतं की तुम्ही सुद्धा यापुढे आपण आपली मराठी संस्कृती पुढे जपूयात असं आपण हे करूया. काय आम्हाला तर असं वाटतं की इतर मुली ज्या आहेत त्या जे टाईमपास मोबाईलमध्ये वगैरे किंवा ॲज अ दुसऱ्या काही टी व्ही वगैरे ह्याच्या बघण्यामध्ये टाईमपास करणार, तर त्यांनी स्वतःच्या फिटनेसकडे एक लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतः म्हणजे घरातून बाहेर करून आपलं एक काहीतरी इमेज असली पाहिजे, स्वतःची एक इमेज असली पाहिजे, ती त्यांनी स्वतःनी दाखवून दिली पाहिजे. आम्ही स्वतः घरातली कामं करून बाहेर कामं करून इथे येतो, तसं त्यांनीही ती ॲक्टिव्हिटी पुढे फॉलो केली पाहिजे. आम्हाला तर तेच वाटतं आहे. आम्ही जॉब करून आम्ही घरी येतो आणि नंतर मग प्रॅक्टिसला येऊन म्हणजे कोणी 4 लोकांनी आम्हाला विचारलं की तो किट जो आम्ही घालतो तो बघून कोणी विचारलं की अरे हा तुम्ही दहीहंडी महिला पथक म्हणजे दहीहंडी महिला पथकाचे खेळाडू आहात का. तर ते एक प्राऊड फील होतं की अरे हां आम्ही खेळतो दहीहंडी पथक, मग तुम्हीही या आणि सहभागी व्हा. म्हणजे वेळात वेळ काढून तुमचं जे काही काम असेल ते करून तुम्ही या आणि तुमचा उत्साह दाखवा देतो. हो झाले पाहिजेत. मुलींना स्वतःला तरी सेल्फ डिफेन्स असायला पाहिजे आणि शिवाय त्यांना कराटे क्लासेस. एखादी मुलगी जर कुठे एकटी जात असेल तर तिला स्वतःमध्ये पण कॉन्फिडन्स असायला पाहिजे की समोर जो आला त्याला आडवा तिने केला पाहिजे. ही तिच्यामध्ये ती पॉवर डेअरिंग स्वतः आली पाहिजे. म्हणून त्यांना कराटे क्लासेस, सेल्फ डिफेन्सिव्ह क्लासेस आहेत. अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे जिम क्लासेस वगैरे काही असे झाले पाहिजेत. ट्रेनिंग हे मुलींना घेतलेच पाहिजे. आपण महिलांसाठी स्वयंसिद्धा कॅम्प असे सुद्धा आपण राबविले पाहिजेत जेणेकरून महिलांना त्या नियमाने त्या निधी ह्याच्याने त्या बाहेर पडून त्या स्वतःचं कसं संरक्षण करतील याकडे सुद्धा लक्ष देतील आणि त्यामधून त्यांना स्वतःचं संरक्षण कुठे जातील तिथे त्यांना त्या कॉन्फिडन्सने स्वतःचं संरक्षण करता येईल इतकं तरी त्यांना त्यांच्या प्रतीने ते गोष्टी त्या हँडल करता आल्याच पाहिजे. कारण रात्रीच्या वेळी लेडीज काय काय एकत्र लांबून येतात. मी स्वतः घाटकोपरमधून येते. अजून काही काही मुली खूप लांबून येतात. तर त्यांना ती भीती नाही वाटली पाहिजे मनामध्ये. ती भले कोणी सोबत नसलं जरी तरी त्यांच्यामध्ये ती एनर्जी आली पाहिजे की मी एकटी घरी जाऊ शकते, कुणाची मला गरज नाही. नमस्कार, मी योगिता सोमनाथ खाडे. मी ह्याच्यामध्ये गेले आता माझी तिसरी पिढी म्हणजे माझी तिसरी पिढी आहे की मी ह्या पथकामध्ये इन्व्हॉल्व झाली आहे. माझ्या आईवडिलांपासून मी या पथकामध्ये आणि जे आमच्यावर ह्यांनी प्रेम केलं त्या प्रेमापुढे आम्ही ही पथकमध्ये आम्ही इन्व्हॉल्व होत गेलो सगळे. आता माझी मोठ्या बहिणीपासून ते आत्तापर्यंत आम्ही सगळेजण ह्याच्यामध्येच आहे. आमच्या आईवडिलांनी नेहमी आम्हाला हे शिकवलं आहे की तुम्ही तुमचा काहीतरी नाव कमवा, त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायला सांगितलं आहे. आणि पुढे वारसा म्हणजे माझ्या ताईपासूनच सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये कबड्डी झालं, दहीहंडी झालं. आम्ही सगळेजण इन्व्हॉल्व म्हणजे माझी मम्मी पप्पा भाऊ वगैरे आम्ही सगळेजणच इन्व्हॉल्व यामध्ये. आणि आमच्या प्रेक्षक म्हणजे आमच्या मॅडम लोकांनी आम्हाला जो सपोर्ट केला आहे त्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आहोत. आता नमस्कार, माझे नाव अहिल्या अविनाश नानू. माझ्या मॅडम अजून सरांनी शिकवलं ना म्हणून आम्हाला आता भीती नाही वाटत. आम्ही वरती चढते कॉन्फिडेंस. नमस्कार, मेरा नाम है सार्थक पवन कुमार यादव. इन लोग जब हम लोग चढ़ते तो हम लोग को थोड़ा बहुत डर लगता था. इन लोग हम लोग को सपोर्ट करते थे ना तो हम लोग फटाफट चढ़ जाते. हम लोग को डर नहीं लगता ऊपर चढ़ते समय. और इन आप लोगों को सिखाते भी अच्छे से. दीदी लोग हम लोग को सिखाते. आम्हाला ही ट्रॉफी कळंबोली इथे भेटली आहे आणि ही जी ट्रॉफी आहे ही आम्हाला ठाणा वर्तकनगर इथून भेटली. ही जी ट्रॉफी आहे ती शिवशक्ती मित्रमंडळ कळवा येथून आम्हाला मिळालेली आहे. आणि ही जी ट्रॉफी आहे ती पंजाबमधून आम्हाला मिळालेली आहे. दुर्गा माते की जय. 1 2 3 4 गोरखनाथच्या मुली हुशार. आस्था गायक
आपण टिकवून ठेवलेला हा वारसा आणि कुर्ल्याच्या प्रती आपले योगदान हे नेहमी प्रशंसनीय राहील. कुर्ल्यातील या स्त्री शक्तीचा समस्त कुर्लेकरांना नेहमीच अभिमान राहील. आपणास समस्त कुर्लेकरांच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून मानाचा मुजरा.